वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंबाबत मंगळवारी फैसल्याचा अजित पवारांचा वायदा. शब्दाच्या पक्क्या दादांची मुदत संपत आली तरीही कारवाई नाही. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावरील बारचे पुरावे अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. योगेश कदमांवर कारवाईची मागणी तर परब यांचे सर्व आरोप कदमांनी फेटाळले. कॅबिनेट बैठकीनंतर फडणवीसांकडून वादग्रस्त मंत्र्यांची शाळा. वादग्रस्त विधान बेजबाबदार वर्तन खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा. मातोश्रीनंतर ठाकरे बंधूंची पुढची भेट शिवतीर्थावर. गणेशोत्सवात दर्शनासाठी राज ठाकरेंच्या घरी जाणार उद्धव ठाकरे. आदित्य ठाकरेंचं मोठं विधान. लाडक्या बहिणीच्या नावाने 4,800 कोटींचा घोटाळा. सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप तर घोटाळा झाला म्हणणं चुकीचं. मंत्री उदय सामंत यांनी आरोप फेटाळले. पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांसह 5 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. पतीच्या बचावासाठी रोहिणी खडसे काळा कोट घालून कोर्टात. नागपूरमधील बियर बारमध्ये सरकारी फाईल घेऊन जाणारा अधिकारी अखेर निलंबित. सोनटक्के गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता पदावर कार्यरत. पाकिस्तानकडून भारतावर 1000 मिसाईल आणि ड्रोननं हल्ला. भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकचे सर्व मिसाईल हवेतच नष्ट केले. लोकसभेत मोदींची मोठी माहिती. आणि ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाचा दबाव नाही. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे एअरबेस अजूनही आयसीयूत. राहुल गांधींच्या आरोपांना नरेंद्र मोदींचं उत्तर.